सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या यूट्यूब चॅनलकडे आणि आपल्या स्टोरीकडे. आता मितू आणि अभि दोघेच गोव्याला फिरायला गेले आणि अर्जुनराव मयुरीसुद्धा कुठेतरी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत होते. आणि यावेळी विशेष म्हणजे मयुरीच्या डोक्यात हे आलं की तिला कुठेतरी फिरायला जायचं आहे. आणि अर्जुनराव तर काय, पडत्या फळाची आज्ञा म्हणून लगेच तयार झाले. आणि कुठं जायचं असं विचारल्यावर अर्जुन म्हणाला, हरणे बंदरला जाऊ. आणि तिनं त्याच्याकडे थोडंसं तिरकं आणि रागात बघितलं. तिला त्याचा फार राग आला आणि त्याला दिलं दूर ढकलून आणि झोपली मुलाला जवळ घेऊन. आणि मग अर्जुनरावांनी सुद्धा, तुझं तसं तर माझंही असं, माझ्याकडे काही मूल नाही का जवळ घ्यायला, मी काय वांझोट आहे का, असं म्हणून आशूला जवळ घेतला आणि झोपले दोघेही एकमेकांकडे पाठ करून. आणि आता सकाळ झाली. सकाळी उठले तरी अर्जुनराव फुगलेलेच होते. आज तिला किचनमध्ये मिठी मारायला आलेच नाहीत आणि मुद्दाम इकडे तिकडे करत होता. तिनं सुरुवातीची 1-2 मिनटं वाट बघितली त्याच्या मिठीची, मग तीही चिडली आणि पाठीमागून त्याला गुद्दा देत म्हणाली, माझ्याच पोटातून आशू बाहेर आला आहे आणि म्हणे मी वंजट नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, माझ्याशिवाय आला का तर तुझ्या पोटात कुठून आला सांग. तशी मयुरी गप्प झाली आणि या वात्रट माणसापुढे काय बोलायचं म्हणून शांतच बसली. मग 4 दिवसांनी अभि आणि मितू परत आले. आणि मितू कुठेही गेली तरी मोकळ्या हातानं परत येत नव्हती. प्रत्येक रॉयल लेडीजसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन यायची आणि सगळ्यांना सेम टू सेम आणायची. पांढऱ्या शुभ्र पर्स घेऊन आली यावेळी ती. तिला शॉपिंगची फार हौस होती. हातामध्ये नवऱ्याचं ATM कार्ड, मग काय बोलायलाच नको. सगळी खरेदी तिनं ज्याची तिला वेळ मिळेल तसं नेऊन दिली, वाटून टाकली. आणि आता असे दिवसामागून दिवस जात होते आणि आपले रॉयल बॉयज 45च्या पुढे झुकले होते आणि रॉयल लेडीजसुद्धा आता 30 ओलांडून 35 ओलांडून 40शीत येत होत्या. अभि सोडला तर प्रत्येकाकडे आता 2-2 क्रेडिट कार्ड होती, म्हणजेच 2-2 मुलं हो. अर्जुनरावांचे 2 बछडे. छोटा आता चांगलाच मोठा दिसायला लागला होता. आशूसुद्धा 5वीत गेला होता. चैतन्यलासुद्धा 1 मुलगा 1 मुलगी. राहुलचं सुद्धा तसंच, सचिनचंही तसंच. अभिनं मात्र एकाच मुलावर फुल स्टॉप दिला होता. आणि आज चैतन्यने फोन केला आणि म्हणाला, माझ्या घरी जत्रा आहे तर सगळ्यांनी यायचं आहे. आणि सगळे रॉयल बॉयज म्हणाले, ओके नक्की येतो. राहुल म्हणाला, पण चैतन्य, जत्रेत काय आहे, व्हेज खायला तिथपर्यंत तडफडत येणं मला परवडणार नाही. नॉनव्हेज असेल तर बोल. चैतन्य म्हणाला, आहे रे, 4 खूर आणि 1 मुंडी. आणि राहुल म्हणाला, आणि प्यायचं काय. चैतन्य म्हणाला, आहे ना, तुला ना पाण्याच्या पिंपात बुडवतो, मग काय प्यायचं ते पे, ये. सचिन हसला आणि म्हणाला, तसं नाही रे चैतन्य, म्हणजे तू सोय करशील की आम्ही आमची सोय करू असं विचारायचं होतं. सचिनसुद्धा आता चांगलाच पटाईट झाला होता पिण्यात. आणि चैतन्य म्हणाला, आता आपलं ठरले ना, ज्याची जत्रा त्यालाच कापायचं, तुम्ही फक्त या, बिऱ्हाड उचलून या, म्हसोबासारखे एकटे एकटे येऊ नका. आणि अर्जुनराव म्हणाले, ओके, तसंही बायका सोडून जाणं आम्हाला आवडतच नाही. आणि चैतन्य अर्जुनला म्हणाला, अर्जुनराव, तुम्ही काही टाकून बोलताय का काय. माकडा, कुठे पण वचन बदलत जाऊ नकोस, फक्त बायको म्हण, नाहीतर तुझा घरातला आतंकवादी तुझ्यावर फायरिंग करेल. अर्जुन म्हणाला, चैतन्य, मला काहीच म्हणायचं नव्हतं, पण तूच ना आता उगीच खाजवून आदान आणतोस आणि आग्या मोहळाच्या झाडाला दगड मारतोस. आणि आता ठेव फोन, येतोय म्हणजे येतोय असं म्हणून फोन ठेवला. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, आपल्याला जायचं आहे बरं का. आणि मयुरी वैतागली. त्याचा फोन ऐकून तिने अंदाज बांधलाच होता की कुठंतरी दौरा आहे. तिला फार फार राग आला. या आठवड्यात सलग 3रा दौरा काढला होता या माणसानं. आणि ती म्हणाली, मला नाही यायचं, प्रत्येक वेळी जिथं तिथं मीच हवी का हो तुम्हाला जायचं तर एकटं जा आणि जेवण करून या. आणि अर्जुनराव रागात म्हणाले, तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय कुठेच जात नाही, तू गुपचूप यायचं म्हणजे यायचं. आणि ती म्हणाली, मग तुम्हीही नका जाऊ, हात जोडून सांगते तुम्हाला, तुम्हीही गप्प बसा घरात आणि काही खायचं प्यायचं ते घरात मागा, मी देते. आणि अर्जुनराव म्हणाले, ओके चालेल. आणि आज त्यानं तिला नॉनव्हेज करायला सांगितलं. आणि आला की घरी घेऊन बिअरच्या बाटल्या आणि मस्तपैकी मुलांसमोरच चकणा वगैरे असा सरंजाम मांडला. मुलं शेंगदाणे खात होती आणि अर्जुनराव चिल मारत होते.
आणि मुलांपासून आता चोरायची गरज नाही असं त्याला वाटत होतं. फक्त आपण प्यायचं आणि गटारात लोळून यायचं असलं मात्र करायचे नाही. पिल्यावर माणूस जास्तच रॉयल वागतो, हो की नाही, असं दाखवून द्यायचं होतं त्याला. मग त्यानं तिच्याकडून मटणाचे पीस वगैरे घेतले आणि त्याचा एक छान असा ग्लास भरून ठेवला होता, तर फोटो काढला आणि दिला फेकून रॉयल ग्रुपवर तो फोटो. आणि सगळेजण आश्चर्य करत म्हणाले, हा भाड्या नक्की गेलाय कुठं, इतक्या थाटामाटात पित बसलाय. मग सगळ्यांनी ग्रुपवर त्याच्या फोटोला लाईक केलं. फारच रावडी फोटो दिसत होता तो. आणि त्या दिवशी तरी अर्जुनराव निवांत झोपले. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिनं खडा टाकला आणि म्हणाले, अर्जुनराव मी येणार नाही बरं का तिकडं जत्रेला. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला यावंच लागेल, माझ्याकडे नाही हा ऑप्शन नाही. ती आता खूप खूप तापली आणि म्हणाली, एका भाषेत सांगितलेलं कळतच नाही का, कशासाठी जीव खाता. मला ना या माणसाचा वीट आला आहे अगदी, आणि याची जबरदस्तीनं माझ्यासाठी गळ्यातला फास बनत आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, माणूस घाण्यासारखी करू नकोस, मित्रमंडळी जपायला हवी, त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे, आलं पाहिजे, तर ते आपल्याला विचारतील. मयुरी म्हणाली, पण प्रत्येकच वेळी गेले पाहिजे का, एखादा तरी कार्यक्रम टाळला तर चालतं की. इतक्या लांबच्या प्रवासाने मला त्रास होतो, माझे पाय दुखतात गाडीत बसल्यावर. सुखदुःखात जाणं गरजेचं आहेच की, मी कुठं नाही म्हणते, पण हे काय जत्रा बित्रा ते बोलवतात फॉर्मॅलिटी म्हणून, मग आपण सारखंच जायचं असतं का. आणि तुम्ही जा, मी खाणार पण नाही मटण, मग मला कशाला नेता. तरी हा हट्टी माणूस म्हणाला, तुला यावं लागेल, आणि तू हा कर या ना कर, असलंच असायचं त्याचं, त्याच्या मनानं काय करायचं तेच करायचं. आणि तिनं त्या दगडावर डोकं आपटायचं सोडूनच दिलं आणि गप्पच बसली. आणि मग अर्जुनराव दुपारी बाहेर गेले आणि मस्त थंड कुल्फी आणली, लस्सी आणली, चिडलेल्या बायकोला शांत करायला, आणि लागली मस्का मारायला. आणि गुपचूप तिच्यासमोर सगळं आणलं, खाली न ठेवता स्वतःच्या हाताने तिला भरवायला लागला. आणि आता हळव्या मनाची मयुरी लगेच खात बसली, नाही म्हणालीच नाही. तिला माहीत होतं तो घेऊन जाणार म्हणजे जाणार, त्यासाठीच ही सगळी मनधरणी सुरू आहे. मग तिनंही त्याच्या हातातून ते स्वतःच्या हातात घेतलंच नाही, अख्खं संपेपर्यंत त्यालाच चारायला लावलं. त्यानंही तिला आईस्क्रीम भरवलं आणि म्हणाला, बायको असा किती पण त्रास देतो, पण सगळं माझ्या मनासारखं होणार बरं का. आणि तिनं तोंड वाकडं केलं आणि गप्प झाली. मग आता अभि आला त्याची गाडी घेऊन अर्जुन मयुरीला पिकअप करायला. मितालीसुद्धा त्याच्या शेजारी बसून गॉगल वगैरे लावून आली होती. आणि मयुरी आपली पिवळ्या काठाची निळ्या रंगाची अशी कॉटनची साडी घालून चोपून चापून घातली होती साडी, आणि थोडी वेणीची स्टाईल केली आणि मागे एक शेपटा सोडला. आता सडपातळ झाली होती, कारण मुलं मोठी झाली होती ना. आणि मग 4 मोगऱ्याची फुलं घेतली आणि डोक्यात घातली आणि निघाली. अभि मितू घरात आले पण नाहीत, त्या सगळ्यांनाच खाली बोलवलं आणि म्हणाले, आपण पटकन निघूया म्हणजे लवकर येता येईल, आधीच प्रवास लांबचा आहे. आणि निघालेसुद्धा उशिराच होते. आणि मग अभि गाडी वळवायला लागला. पलीकडे खड्डा होता आणि अर्जुनराव अभिला डायरेक्शन देत म्हणायचे, वळव अंडू कर अंडू. जाऊ दे, पलीकडे ना खड्डा आहे, अजून खड्ड्यात चाक नाही गेलं, जोपर्यंत चाक खड्ड्यात जात नाही तोपर्यंत वळव. असं उपरोधिक बोलायचं आहे. आणि मयुरी हसायला लागली आणि झाली सुरुवात वात्रट रॉयल गँगच्या वात्रट विनोदांना. आणि रॉयल लेडीजसाठी हास्याची मेजवानी. आणि अभिनं पूर्ण गाडी वळवून घेतली, थोडा पुढे गेला आणि अर्जुनराव म्हणाली, आता जा एकटाच, आम्ही नाही येणार. तशी त्यानं गाडी थांबवली. आणि मग अर्जुनराव म्हणाले, आता खाली उतरा. मग मितू अभि खाली उतरले आणि 3 पोरं आणि घेऊन पाठीमागं बसवलं त्यांना. आणि अर्जुनरावांनी स्टेअरिंग हातात घेतली आणि पट्ट राणीला शेजारी बसवली आणि गाडी सुरू झाली. आणि अभि त्याला चिडवत म्हणायचा, अर्जुन शेजारी अजिबात बघायचं नाही बरं का, गुपचूप ड्रायव्हिंग करायची, बायको शेजारी बसली म्हणून काय झालं. आणि अर्जुनराव म्हणाले, अरे मी पुढं बघूनच ड्रायव्हिंग करतोय, पण मला बायकोशिवाय काही दिसतच नाही, आपोआप माझी मान तिकडं वळते, बघ बरं, असं म्हणून सारखा मयुरीकडे बघायचा. आणि ते लाजाळूचं झाड लाजून चूर व्हायचं. मग आता मध्येच त्यांना राहुल जॉईन झाला, सचिन जॉईन झाला आणि एके ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी उतरले. आणि अर्जुनरावांनी फोन केला चैतन्यला. आणि चैतन्य म्हणाला, कुठपर्यंत आलात. आणि अर्जुनराव म्हणाले, आम्ही अजून निघालोच नाही, घरीच आहे.
आणि आधी सांग, तू कोणाकोणाला बोलवलेलं आहेस? चैतन्य म्हणाला, घरचेच आहेत रे, आणि थोडीशी ऑफिसमधली मित्रमंडळी पण येणार आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणजे सगळे घेणारे असतील तुझ्या ऑफिसमधले? मग आम्ही थोडासा टाईमपास करत टंगळमंगळ करत येतो, नाहीतर मी येणारच नाही. इतक्या सगळ्यांसोबत आपण बसत नाही. चैतन्य म्हणाला, अर्जुन तुझा काय प्रॉब्लेम आहे? बाकीच्या सगळ्यांना मी पटकन कटवतो, तुम्ही थोडं उशीर आला तरी चालेल, या ना निवांत फिरत फिरत. आणि अर्जुनराव म्हणाले, याच्या आईचा याच्या आधी माहीत असतं याची इतकी जत्रा येणार आहे तर मी येणारच नव्हतो. आता नेमकं याच टायमिंगला सगळे येतात आणि एकदा का माडीवर जाऊन बसली, ग्लासवर ग्लास टाकतात, लवकर खाली येत नाहीत. ते काही नीट जात नसतात आणि लवकर जात नसतात. आणि मला वाटतं आपण इथूनच परत निघालो तर बरं होईल. माझा सगळा मूड गेला. तसे सगळे गप्प झाले. आणि अर्जुनरावांना अजिबात आवडत नव्हतं त्यांच्या ग्रुपशिवाय इतर कोणामध्ये मिसळायचं. आणि एक वेळ मिसळणं ठीक, पण प्यायचं कुणासोबत पण त्यांना आवडत नव्हतं. ते ठराविक जणांसोबतच त्यांच्या ग्रुपसोबतच प्यायचे. आणि मयुरी म्हणाली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची जत्रा आहे, ते बोलवणारच सगळ्यांना, आणि तुम्ही एकटेच त्यांचे मित्र नाही, समजलं? आणि अर्जुनराव चिडून म्हणाले, तू गप गस ग, आता त्याला दाखवतोच गंमत. आणि मयुरी लगेच म्हणाली, हे बघा, माझ्यापुढे असं बोलायचं नाही, त्यांचं काहीही चुकलेलं नाही. आणि अशी फुगलेली तोंड घेऊन तिथं जाण्यापेक्षा चला परत. आणि आता सगळेच जागेवर ब्रेक मारून थांबले. आणि कुठं जायचं? सरळ पुढे जायचं की पुन्हा अंडू करायचा, म्हणजेच U-टर्न घेऊन रिटर्न यायचं, असा विचार करत असतानाच सचिन आणि राहुल म्हणाले, चला. लता म्हणाली, पण कुठे? राहुल म्हणाला, चैतन्यकडे चला, जाऊया की टाईमपास करत. ते सगळे निघून गेले की मग आपण पोहोचू. मग तर अर्जुन तुझी काही हरकत नाही ना? आणि अर्जुनराव गप्प झाले. आणि मयुरी म्हणाले, अहो आता फिरत फिरतच जायचं आहे तर? मेघा म्हणाली होती, तिथून 5-6 किलोमीटर अंतरावर एक गणपती आहे ना, तिकडे जाऊया ना, फार फेमस आहे वाटतं. आणि सगळ्या रॉयल लेडीज म्हणाल्या, चालेल, आपण गणपतीला जाऊ. पण आता कोणीच रॉयल बॉयज त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतं. आणि रॉयल बॉयज इथं पाणी बघ, तिथं दगड बघ, इथं जमीन बघ, असं चाललं होतं. बायकांना मात्र देवदर्शनाचं वेळ होतं. मग मयुरी पुन्हा एकदा म्हणाली, ओ अर्जुनराव, जाऊया की गणपतीला, चांगला टाईमपास होईल, चला की. आणि अर्जुनराव म्हणाले, गप गे, इथे घरात बिनसोंडाचा गणपती आहे, त्याला बघणं झाली तू, आणि सारखं लावले गणपती गणपती. तसे आता सगळे खूप मोठ्यानं हसले. आणि बिचारी मयुरी गप्प बसली. आणि मग मितूनं गॉगल काढला, म्हणजे लताच तिला म्हणाली होती की गॉगल काढ तरी, आपण खाली उतरलोय, कशाला लावलास? आणि अभि हसवायला, अगं ती सतत डोळे मारते म्हणून मीच गॉगल लावायला सांगितला. तसे पुन्हा सगळे हसले. तिनं गॉगल काढला तर तिचा डोळा खूप लाल झाला होता. आणि कोमल म्हणाली, मितू, अगं तुझ्या डोळ्याला काय झालं? किती लाल झाला आहे? आणि अर्जुनराव म्हणाले, अभि यार, मारामारी करताना डोळा सोडून मारत जा रे, इतकं लाल होईपर्यंत मारतात का? आणि इतकं मारतात का डोळा लाल होईपर्यंत? तसे पुन्हा सगळे खूप खूप मोठ्याने हसले. आणि कुठंच जाऊ नका बरं का, वेळेअभावी छोटा बनवला आहे, पण नंतर चैतन्याच्या जत्रेची हास्य जत्रा अजून कंटिन्यू आहे.